नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या महापालिकेचे म्हणजेच सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार मॅडम आपल्याबरोबर आहेत. आणि जे सरकारने म्हटलं आहे की कर्मयोगी भारत, बरोबर ना मॅडम, त्याचं काम चालू आहे. सुट्ट्याच्या दिवशी आपण मॅडमला भेटण्यासाठी आलो होतो आणि हे कामकाज दिसलं आपल्याला. आणि काय असणार आहे कर्मयोगी भारतमध्ये हे आपण संपूर्ण माहिती आपल्या अतिरिक्त आयुक्त महापालिकेच्या त्यांच्याकडनं घेणार आहोत. मॅडम नमस्कार. सोलापूर विकास ह्या पहिल्यांदा ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोलापूरसाठी कर्मयोगी भारत ह्या योजनेचा सॉफ्टवेअरचा काय फायदा होणार आहे? नमस्कार, मी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार. सोलापूरचा विकास हा कार्यक्रम जनमतच्या वतीनं आयोजित आहे आणि त्यांनी आमची जी लगबग चालू आहे ट्रेनिंग प्रोग्रॅमची ती पाहून आमच्याकडनं माहिती जाणून घेत आहेत. तर मी हे सांगू इच्छिते की भारत सरकार, क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत म्हणजे भारत सरकारचं क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमानं 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या सप्ताहामध्ये साधना सप्ताह राबवण्यासाठी केंद्र शासनाच्या आपल्याला सूचना प्राप्त झाल्या महाराष्ट्र शासनाला. आणि महाराष्ट्र शासनाच्या सूचना आता प्रत्येक कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत, तशा सोलापूर महानगरपालिकेलाही प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे आता आपला महाराष्ट्राचा असल्यामुळे साधना सप्ताह सुरू आहे. 2 तारखेला आपण त्याचं सुरुवात केलेली आहे. 2 तारखेला या 7 दिवसामध्ये आपला प्रत्येक कर्मचारी हा प्रशिक्षण घेणार आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला कुठं जावं नाही लागणार आहे, तर ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे. आयगॉट कर्मयोगी ही जी साईट आहे त्या साईटवर केंद्र शासनाच्या वतीनं काही ट्रेनिंग प्रोग्राम सगळ्या भाषेमध्ये आहेत. त्या प्रत्येक भाषेतला आपल्याला जो प्रोग्राम आपल्या डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त आहे तो आपण निवडायचा आहे. आणि कमीत कमी 4 असे कोर्स आपण करायचे आहेत. ते कमीत कमी 4 तासाचे व्हायला पाहिजेत. तर शासनाचा असा उद्देश आहे की 2 एप्रिल ते 8 एप्रिल हा प्रोग्राम चालणार. त्यात 8 लाखापेक्षा जास्त कर्मचारी सहभागी होणार. आता तुम्ही म्हणाल की आपल्या सोलापूर शहरातले महानगरपालिकेचे किती कर्मचारी यात सहभागी होणार? तर आपले कर्मचारी जवळपास 6,000 तो आकडा आहे. त्यापैकी 700 लोकांचं प्रशिक्षणाचं जे काम आहे ते ऑफिसला रजिस्टर असल्यामुळे कालपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपले 700 कर्मचारी हे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. त्यांना डायरेक्ट असेस आहे त्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी. बाकीच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करणार, म्हणजे राहिलेल्या 5,300 कर्मचारी जे ऑफिसला रजिस्टर नाही आहेत, तर त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा आधार कार्डचा नंबर, त्यांचं नाव, त्यांचे सगळे जे काही डिटेल लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी ते डिटेल्स आज आम्ही HODकडनं घेत आहोत कम्प्युटर विभागामार्फत. ते डिटेल्स एकदा रजिस्टर झाले त्यांची नोंदणी होणार आणि त्यांना सुद्धा तो कोर्स करण्यासाठी त्यांना असेस मिळणार आहे. आणि मग पुढच्या टप्प्यात म्हणजे ते जे रजिस्ट्रेशन आहे ते 4 आणि 5 तारखेपर्यंत आम्ही कंप्लीट करून घेऊ, म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कंप्लीट करून घेऊ. शेवटच्या टप्प्यात 6, 7 आणि 8 मध्ये आपले जास्तीत जास्त कर्मचारी हे प्रशिक्षण घेणार आहेत. तर प्रशिक्षण जास्तीत जास्त तास घेणाऱ्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे अशांसाठी मग काही आहे का अवॉर्ड किंवा त्याचं कुणी त्याला कोणी पाठोपाठणार आहे का? तर त्याला बक्षिसं सुद्धा आहेत. तर टेकवारी 2 याच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आहे की टेकवारी 2.0 याच्या अंतर्गत अशा ऑफिसेसला आपण बक्षिसं सुद्धा वितरित करणार आहेत. तर किती कोर्स आहे असं तुम्ही विचाराल की एकूण आयगॉट प्रशिक्षण याच्यामध्ये 50 कोर्स उपलब्ध आहेत. त्यातले 24 कोर्स जे आहेत ते बिगिनरसाठी आहेत. म्हणजे त्या विषयाचं प्राथमिक जे नॉलेज आहे, प्राथमिक ज्ञान आहे ते आपल्याला त्यातनं मिळणार. ते 24 कोर्स आहेत. त्यानंतरचे 26 जे कोर्स आहेत ते इंटरमिजिएट आहेत. म्हणजे तुम्ही बिगिनर केल्यानंतर तुम्हाला थोडंसं नॉलेज येणार आणि त्याच्या पुढचा टप्पा तुम्ही इंटरमिजिएट कोर्स घेऊन करू शकता. एखाद्या कर्मचाऱ्याला असं वाटलं की मला ह्या बिगिनरच्या ह्याची गरज नाही आहे, मी आधीच काही प्रशिक्षण केलेले आहेत, मला ह्यातलं आधीचंच नॉलेज, तो डायरेक्ट इंटरमिजिएट सुद्धा कोर्स करू शकतो. आणि मग ह्या कोर्स मध्ये काय काय आहे, तर
आपण AIचा किती बोलबाला आहे तुम्हाला पण माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आता ही गोष्ट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी AIचे जास्तीत जास्त कोर्स केंद्र शासनाने ह्यात इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर लिडरशिप क्वालिटीज, क्लायमॅटिक चेंजेस, सायबर सिक्युरिटी तर आता पाहिजेच आहे. बऱ्याचदा OTP द्वारे फसवणूक होते आणि चांगल्या वरिष्ठ अधिकारी, मोठे प्रतिष्ठित लोक यांना सुद्धा सायबर क्राईममध्ये फसले जातात. म्हणजे क्रिमिनल सायबर गंडा जो घातला आहे तो अशा मोठ्या लोकांना पण घातला गेलेला आहे. त्याला काही कुणी सुशिक्षित किंवा अशिक्षित असा काही भेदभाव नाहीये. त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा पण त्यांनी विषय ठेवलेला आहे. डू अँड डू नॉट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉईनं काम करत असताना काय करायचं आणि काय करायचं नाही, काय नियमावली आहे हीच बऱ्याचदा माहीत नसते. तर ती सुद्धा आता आपल्याला ह्या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला शिकता येणार आहे. जलसुरक्षा, लॉ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी, काय आहेत शासनाची पब्लिक पॉलिसी, ई गव्हर्नन्स प्रणाली आहे. आणि मुख्य म्हणजे बऱ्याचदा सगळं नॉलेज तर असतं पण संवाद कौशल्यच नसतं. तर संवाद कौशल्य प्रशिक्षण सुद्धा प्रभावीपणे कसं करता येईल हे सुद्धा ह्याच्यात दिलं जाणार आहे. तर ह्यात शासनाला काय अपेक्षित आहे, तर काळ खूप बदलतोय आणि मग आपल्या कर्मचाऱ्यांना असं कोणी म्हणायला नको की कर्मचारीच बदलले नाहीत, कर्मचाऱ्यांच्यात बदलत्या गोष्टींचं नॉलेजच नाहीये. त्यामुळे बदलत्या काळाला अनुरूप प्रशिक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे तो शासनाच्या वतीनं झालेला आहे. तर ह्यातनं आपल्या कर्मचाऱ्यांना ज्ञान मिळणार आहे, माहिती मिळणार आहे, आधुनिक तंत्र याबद्दल ते अवगत होणार आहेत आणि हे बदलतं तंत्रज्ञान आणि कौशल्य त्यांनी जर आत्मसात केलं तर नक्कीच शासकीय यंत्रणा ह्या अधिक जलदपणे आणि पारदर्शकपणे आणि कौशल्य विकसित असल्यामुळे जास्त फलदायी ह्या होणार आहेत. नागरिकांपर्यंत त्या जास्त प्रभावीपणे पोहोचवल्या जाणार आहेत. हे असं एकंदर ह्याचा उद्देश आहे. मला सांगा, आहे नागरिकांना काय फायदा असणार आहे ह्याचा? आता हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांसाठी आहे. नागरिकांना हे फायदा असणार आहे की तुम्ही एखाद्या कॉमन कर्मचाऱ्यांकडं जाताय तेव्हा तो तुमचं काम एखाद्या दिवसात करत असेल, परंतु त्याने जर AIचं प्रशिक्षण घेतलं तर त्याला तुमचं एखादं सर्टिफिकेट द्यायचं, त्याचा ड्राफ्ट तयार करायचं, तो विदिन अ सेकंड तयार करणार आणि मग तो लगेचच वरिष्ठांकडे पुटअप करणार. आणि ज्या गोष्टीला एक दिवस लागतो एखादा ड्राफ्ट तयार करायला, एखादं टिप्पणी लिहायला, त्याची टिप्पणी एखाद्या मिनिटात होणार. त्यामुळे तुमचं काम हे जास्तीत जास्त जलद गतीनं ई गव्हर्नन्सद्वारे पुढे जाणार. हा फायदा होणार की नागरिकांची कामं लवकरात लवकर पूर्ण होण्याचं कौशल्य तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये येणार. म्हणजेच आपल्या सोलापूरकरांचं, आपल्या भारताचं काम एवढं फास्ट होणार आहे ह्या सॉफ्टवेअरनी किंवा हे लोक शिकले की आपण एखादं काम घेऊन कोर्टात जातो, महापालिकेत जातो, इतर प्रशासकीय कामाच्या ठिकाणी जातो आणि तिथं आपल्याला उशीर लागतंय आणि आपण विनाकारण STचं भाडं असेल, रिक्षा भाडं असेल, काम, वेळ हे सगळं वाया घालतो. हे आपलं वाचणार आहे बरं का मॅडम, आहे ना? ह्याच्यामुळं हे वाचणार आहे सोलापूरकर. आणि हे सगळे लोक प्रयत्न करायला लागलेत, ते ट्रेनिंग चालू आहे, म्हणजे शिकवा लागलेत. ते लवकर शिकले की आपल्याला फायदा होणार आहे आणि आपलं काम कुठं थांबणार नाही, हे मत तर निश्चित आहे. हां मॅडम, आता ह्या साधना सप्ताहाच्या अनुषंगाने माझ्याच कर्मचाऱ्यांना इथं आव्हान केलेलं आहे, बोलवलं आहे सगळ्यांना की आपण जास्तीत जास्त प्रशिक्षणाचे कोर्स पूर्ण करावेत आणि आपल्या जनतेसाठी आपण चांगली सेवा द्यावी. हे मी आव्हान माझ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना करेन. जनता जनार्दन आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे मॅडमनी आणि आपला फायदा होणार आहे बरं का. आपला वेळ आणि काम हे लवकर होणार आहे. मी राहुल रणदिवेसह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज. बरोबर, ठीक आहे. थोडा वेळ लागते पण होते चालू. नाही, आता काय करा माहितीये का, तुमच्या 1-2 जणांना एवढं ते पारंगत करा की तिथल्या कॉम्प्युटरची गरज आमचे नाही. चार चालू आहेत, आमच्या कर्मचाऱ्यांकडून चालू आहेत. आणि बसून घ्या, म्हणजे आपल्याला काय झालं ना, आज उद्या सुट्टी आहे ना, आपल्याला वाटतं की
गावून काय सुट्टीचं करायचं, पण ते डाटा पडायला लागलाय कोणाची किती. आमच्याकडे ऍक्च्युअल ट्रेनर द्या मॅडम, आम्ही तुम्हाला वस्तू करू. हे बघा 7 जूनला तर 7 ट्रेनर नाही मिळणार, कारण की असताना 8 केज नाही. तुमची माणसं इथं बसवा, आता घरकचऱ्याच्या इथं आहे ना, तिथं बसवा तुम्ही. सगळ्या जूनची माणसं एका ठिकाणी बसवा, इथल्या प्रिमायसेस मध्ये कुठेही बसवा. तिथं चालू आहे मॅडम, ते परत कशाचा चालू असणार होय ना मॅडम. PC वर कसं लवकर होतं. तुमच्या इथं कम्प्युटरचं नॉलेज असणारा माणूस आहे, त्याला ह्या मास्टर ट्रेनरकडनं ट्रेनिंग द्या ना. असं नाही होणार की इथं प्रत्येक कम्प्युटरचा माणूस तुमच्या इथं येईल, तुमचे कोर्स तुम्ही असं नाही होणार. कोणाकडून हां कोणासाठी कोण बोलत आहे? आयुक्त मॅडम घेतलो. घ्या शिकवून बघा जरा काय आहे. आम्हाला काय त्याचं